उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये वर्षभर टिकणाऱ्या गोष्टी आपण बनवत असतो. तर आज आपण बनवणार आहोत लाल मिरची पावडर. तर या मिरची पावडरला एकही जाळी न होता वर्षभर कशी टिकवायची यासाठी मी एक शेवटी टिप्स सांगितली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ही पहिली जी मिरची आहे त्याला लवंगी मिरची किंवा तेजा किंवा गावरान मिरची असं म्हणतात. तर दुसऱ्या प्रकारची ही जी मिरची आहे यामुळे आपल्या लाल तिखटाला कलर छान येतो. तर आता या दोन्हीही मिरच्या आपण निसून घेणार आहोत. याचे देठ काढून घेणार आहोत. जर देठ असेच ठेवले तर आपल्या लाल मिरचीचा कलर हा थोडासा पांढरसर होतो आणि लवकरच त्याला जाळी लागते. तर इथे एक टीप लक्षात घ्या की या मिरच्या उन्हामध्ये वाळवून नंतर याचे देठ काढू नका, कारण त्यामुळे तिखट खूप उठतं आणि आपल्याला तिखट लागतं. तर बाजारातून आणल्यानंतर या मिरच्या थोड्याशा ओलसर असतात, त्यामध्येच आपल्याला याचे देठ काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी दोन्ही प्रकारच्या मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहेत. तर कमी तिखटवाल्या मिरच्या 1 किलो आहेत आणि जास्त तिखटवाल्या मिरच्या अर्धा किलो आहेत. या दोन्हींना मिक्स करून मी उन्हामध्ये 1 दिवस वाळवून घेतलेला आहे. ऊन कडकडीत असल्यामुळे या पटकन वाळल्या गेल्या. वाळल्या की याचा पटकन तुकडा पडतो. आता या मिरच्या मी मिरची कांड्यांवरतून वाटून आणलेला आहे. यालाच आमच्या इकडे बुरकीसुद्धा म्हणतात. तर याचा रंग तुम्ही पाहू शकता, मस्त असा लाल भुंद आलेला आहे. तर 1.5 किलो मिरच्यांचे देठ काढून 1.25 किलो लाल तिखट इथे तयार झालेलं आहे. तर इथे अजून एक टीप, हे जे लाल मिरची पावडर आहे एकदम बारीक अशी वाटून आणा. आता ही आपण एखादा भरणीमध्ये भरून ठेवू. इथे मी काचाची भरणी घेतली आहे. घासून पुसून उन्हाला वाळवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण ही लाल मिरची पावडर भरून ठेवूया. काचाच्या भरणीतच शक्यतो तुम्ही साठवून ठेवा, त्यामुळे कलर पण चांगला राहतो. आता शेवटी जे टिप्स देणार होते ती ही आहे की यामध्ये आपण 3-4 लवंगा घालून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं की आपल्या लाल तिखटाला वर्षभरही अजिबातही जाळी पडत नाही. आणि हो, अजून एक टीप आहे ती अशी की लाल मिरची पावडर वाटत असताना यामध्ये अजिबातही मिठाचा वापर करू नका. मिठाचा वापर केला तर आपल्या लाल तिखटाला शेवटी जाळी पडायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने हे आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे आणि वर्षभर वापरायचं आहे. अशा छान छान टिप्स आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.